नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। साक्री तालुक्यातील दैवेल येथे शेतकऱ्यांना शेती कामासाठी युरिया न मिळाल्याने शेतकऱ्यांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न। साक्री तालुक्यात शेतकऱ्यांना शेती कामासाठी युरिया खतासाठी वनवन भटकावे लागत आहे। दरम्यान शेतकऱ्यांना युरिया खताची एक बॅग देखील मिळत नसल्याने या संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी साक्री तालुक्यातील दैवेल येथील बाजारपेठेतच अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान वेळेवर ही घटना नागरिकांच्या लक्षात आल्याने दुर्दैवी घटना होण्यापासून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांचा जीव वाचला। त्यामुळे प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर युरिया खत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे। मी डोंगरू बैरम सामाजिक कार्यकर्ता, तसेच माझ्यासोबत लक्ष्मण सुरवंशी सामाजिक कार्यकर्ता आणि तसेच शेतकरी होते। दैवेलमध्ये वारंवार युरियाची शेतकऱ्यांची समस्या येत होती आणि शेतकऱ्यांना कुठेतरी युरिया भेटत नव्हता। जे मक्की टाकलेलं अक्षर त्यांना युरिया नसल्या कारणाने मक्कीची हाईट 3-3 फूट वाढलेली आणि कुठेतरी उत्पन्न भेटणार नाही। अक्षरशः 10-26 टाकले असेल एकतर मक्कीची थैली टाक, त्याचं सुद्धा उत्पन्न निघणार नाही अशी कंडिशन होऊन गेली। उत्पन्न निघणार नाही म्हणून शेतकरी कुठेतरी आत्महत्या करते अशी वेळ आलेली आहे। त्यासाठी मी सरकारला विनंती करतो की दरवर्षी कुठेतरी युरियाचा तुटवडा होतो, आमच्या शेतकऱ्यांकडे सुद्धा लक्ष द्या। आमच्या शेतकऱ्यांना दुसरं काही मागणी नसते, आमच्या पिकाला चांगल्या प्रकारे भाव द्या आणि कुठेतरी आमच्या रासायनिक खत उपलब्ध करून द्या स्वस्त दरात, एवढीच आमची मागणी असते। आम्हाला जे पीएम किसानचे 2-2 हजार रुपये देतात, भीक देण्यापेक्षा कुठेतरी आम्हाला शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून द्या, वीज उपलब्ध, या मागणीसाठी आम्ही खास करून युरियाची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात भासते आणि दरवर्षी कुठेतरी हजारो शेतकऱ्यांना कुठेतरी जसं पाहिजे तसे उत्पन्न भेटत नाही। यासाठी आम्ही दैवेलच्या बस स्टँड समोर पेट्रोल टाकून लक्ष्मण सुरवंशी मी सरकारच्या निदर्शनात आणून दिला होता की कुठेतरी दरवर्षीला युरिया उपलब्ध करून द्या, कुठेतरी तुटवडा पडणार नाही यासाठी पेट्रोल टाकून तीव्र असं आंदोलन केला होता।